तयार आहे ऑफिस टिफिनसाठी छोलेची भाजी, पालक भाजी, भरली वांगी आणि मटकीची उसळ. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवलेले आहेत ऑफिस टिफिनसाठी 4 चवीच्या 4 भाज्या. तर सकाळच्या गडबडीत झटपट होणाऱ्या आणि चविष्ट अशा आवडीनं खातील. ऑफिसमध्ये सुद्धा रोज नवीन चव हवी असते ऑफिसच्या टिफिनमध्ये. तर अशा पद्धतीने आपण 4 बनवलेले आहेत भाज्या. या अगोदर पण व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत ऑफिसच्या टिफिनसाठी. तर व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल बटनावरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. तर आता आपल्याला बनवायची छोलेची भाजी. तर हे छोले भिजून घेतले ओव्हरनाईट. तर यांना आपल्याला आता शिजवून घ्यायचे. तर कुकरमध्ये छोले घ्यायचे आणि त्यामध्ये घालायचे पाणी. पाणी जास्त नाही घालायचं, आपले छोले बुडतील इतपतच पाणी टाकायचं. म्हणजे नाहीतर जास्त पाणी टाकलं तर शिट्टीबरोबर फक्त बाहेर येतं आणि शिजायचं राहून जातात छोले. आणि ह्याला आपल्याला 5 शिट्ट्या घ्यायच्या. तुमच्या कुकरमध्ये जितका वेळ लागतो शिजायला तर छान शिजतील असे शिजवून घ्यायचे. कुकर चढवला गॅसवर. आता आपल्याला 5 शिट्ट्या करून घ्यायच्या. छोलेला थोडासा वेळ लागतो शिजण्यासाठी. तर आपला कुकर होतो आहे तोपर्यंत आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. जास्त नाही, कांदा, कच्चा कांदा आणि एक खोबऱ्याचा किस आहे पाऊण वाटी. खोबरं स्किप केलं तरी चालेल नसेल आवडत तर. त्याऐवजी काय करायचं, छोले दाटसरपणा येण्यासाठी छोले शिजले का थोडेसे अर्धी वाटी छोले फिरवून घ्यायचे मिक्सर ग्राइंडरमध्ये. छान दाटसरपणा पण येतो आणि भाजीला चव पण येते. तर आपल्याला ह्याचं वाटण बनवून घ्यायचं. कांदा आणि खोबरं खूप छान टेस्ट लागते. तर ही पेस्ट तयार झालेली पाणी न घालताच आपल्याला बारीक करून घ्यायची. तर कुकरच्या 5 शिट्ट्या झाल्यात. गॅस बंद करायचे. तर आता कढई ठेवली तापण्यासाठी. तेल घालायचे. चार चमचे तेल घातले. ते घालायचे जिरं, कढीपत्ता आणि खोबरे आणि कांद्याची पेस्ट. छान परतून घ्यायचे पेस्टला. तर आता ही पेस्ट छान परतलेली आहे. त्यामध्ये घालायचं आपल्याला टोमॅटो. टोमॅटो शिजण्यासाठी थोडंसं मीठ घालायचं आपल्याला. परत भाजीला आपल्याला कमी मीठ वापरायचं हे लक्षात ठेवायचं. तर ह्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला 3-4 मिनटासाठी शिजवून घ्यायचे छान टोमॅटो. तर अशा प्रकारे टोमॅटो पण छान आपला शिजले गेलेले. तर थोडंसं
तेल घालायचं आहे आपल्याला आलं लसूण पेस्ट परतून घेण्यासाठी. पेस्ट बरोबर जर टाकली ना काय होतं, आलं लसूण पेस्ट कढईला चिकटल्या जाते. तर हे आलं लसूण पेस्ट छान परतलेली मिक्स करून. त्यामध्ये घालायची हळद, हे 1.5 चमचा लाल मिरची पावडर, तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हे अर्धा चमचा, अर्ध्यापेक्षा कमी 1/2 चमचा काळा मसाला, अर्धा चमचा धनेपूड आणि 1/2 चमचा छोले मसाला आणि कोथिंबीर. सगळे सकाळचं भागायचं असतं. अगदी थोडंसं पाणी घालायचं मसाले छान मिक्स होण्यासाठी. मस्त सुवास येतो. आणि हे आपले छोले बघू शकता मस्त असे शिजलेले आहेत, सॉफ्ट एकदम. तर आता शिजवून घेतलेले छोले टाकायचे. छोल्यामधल्या पाण्यामध्येच व्यवस्थित झालेली भाजी आपली. टिफिनसाठी म्हणल्यानंतर थोडीशी अशी घट्टच हवी. आणि हे अर्धा चमचा मीठ, थोडीशी घालायची कसुरी मेथी, ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल वापरायची तरी चालेल. तर अशी सकाळच्या गडबडीत झटपट होणारी ही भाजी तयार आहे. रोज टिफिनला जरी म्हणलं तरी वेगवेगळ्या चवीच्या भाज्या हव्या असतात. तर अशा पद्धतीने छोल्याची भाजी बनवून पहा एकदा, खूप छान बनते. मस्त सुवास येतो. आणि आपल्याला आता छोल्यातलं पाणी गरम होतं त्यामुळे लगेच उकळी आलेली. तर आपल्या लो फ्लेमवरती 3-4 मिनिट असं ठेवायचे. तर अशा प्रकारे तयार आहे आपली ही छोल्याची भाजी. सुरेख रंग आला आहे आणि दिसते खूप छान. तर अशा माझ्या पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा, खूप छान बनते आणि टेस्ट मस्त लागते. तर आता आपल्याला बनवायची पालक भाजी. कापून घ्यायची बारीक. तर अशा प्रकारे कापून घेतलेली आहे भाजी. तर आता कढई ठेवलेली भाजी शिजवून घेण्यासाठी, त्यामध्ये घालायचं आहे पालक. आणि त्यामध्ये ही अर्धी वाटी छोटी तूर डाळ घालायची शिजतानाच, किंवा हरभरा डाळ वापरली तरी चालेल.
आता घालायचं पाणी आणि 5-7 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायची. लगेच झाकण नाही ठेवायचं, नाही तर भाजीचा कलर चेंज होतो जास्त असं. तर आता ही भाजी छान शिजलेली, गॅस बंद करायचा आहे. तर आपल्याला यातील पाणी काढून घ्यायचं आहे. पाणी नाही काढायला पाहिजे, पण ह्या भाजीचं काय होतं ना, तशी जर बनवली आपण असा मातट वास म्हणजे चव लागते त्याची, त्यासाठी पालकातलं पाणी काढावंच लागतं. कढई ठेवली तापायला, तेल घालायचं आहे 2 चमचे. त्यामध्ये घालायची मोहरी, बारीक कापलेलं लसूण, लसूण छान परतलेला आहे. त्यामध्ये हिरवी मिरची, मिरचीऐवजी ठेचा तिखट जर जास्त आवडत असेल तर ठेचा बनवला तरी चालेल, किंवा लाल मिरची पावडर वापरली तरी चालेल. आणि आता ही टाकायची भाजी. त्यामध्ये घालायचं आहे 1/2 चमचा मीठ, आणि हे जाडसर 2 चमचे शेंगदाण्याचं कूट. तर लो फ्लेमवरती 3-4 मिनिट ठेवायची. तर अशा प्रकारे तयार झालेली भाजी. गॅस बंद करायचा आहे. असं वाटतं डाळ मोठी दिसते. डाळ जर आवडत नसेल तर डाळ स्किप केली तरी चालेल, पण डाळीमध्ये जीवनसत्व असतात आणि चव पण छान लागते. तर गॅस करायचा बंद. तर अशा प्रकारे आपली ही पालकाची भाजी पण तयार झालेली आहे. पालकाऐवजी शेपू, मेथी जी आवडत असेल ती भाजी बनवू शकता. तरी मस्त आपली साध्या सोप्या पद्धतीने पालक भाजी मस्त अशी चविष्ट बनते आणि झटपट होते सकाळच्या गडबडीमध्ये. तर अशा प्रकारे तर आपल्याला बनवायच्यात ऑफिस टिफिनसाठीच्या झटपट, सकाळच्या गडबडीत झटपट, जास्त वाटण करण्याची गरज नाही, अशा 4 चवीच्या 4 भाज्या बनवायच्यात. तर आपण अगोदर वांग्याची भाजी बनवतो आहे. तर हे 1/2 किलो वांगी घेतलीत. तुमच्या डब्याच्या हिशोबाने घेऊ शकता. हे खोबरं घेतलं आहे, अर्धी वाटी खिसलेलं, अर्धी वाटी तीळ आहे, शेंगदाणे 1 वाटी, हा अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा काळा मसाला, आणि खसखस घेतलेली आहे, अर्धा चमचा ऑप्शनल आहे, आणि हे आलं लसूण पेस्ट. तर आपल्याला टिफिनसाठी सुक्की भाजी बनवायची, किंवा आवडत असेल तर थोडासा रस्सा बनवला तरी चालेल. पण फोडून बघायचे 2 ठिकाणी, ह्या साईडला आणि बुडात. कधी पण वांगी कापले की 2 साईडला फोडून बघायचे. तर अशा प्रकारे सर्व कापून घ्यायचे.
तरी वांगी कापून झालेली आहेत. तर आता कढई ठेवली तापण्यासाठी. आपल्याला आपण काढलेले मसाले भाजून घ्यायचे. अगोदर टाकायची खसखस, त्यामध्येच घालायचे तीळ, खोबरं. ह्या तिघांना सेम टाईम लागतो म्हणून एकत्रच टाकले आपण. आपल्याला रोजचा प्रश्न पडलेला असतो टिफिनसाठी आज काय भाजी बनवायची. तर आता छान भाजलेले आहेत वस्तू काढून घ्यायचे. तर आपल्याला यामध्ये आता शेंगदाणे घालायचे. शेंगदाणे खात नसतील तर स्किप केले तरी चालतील. तर आता शेंगदाणे सुद्धा छान भाजले, काढून घ्यायचे ह्याच्यात. तर आता तेल घालायचे. आपल्याला वांगे अगोदर वाफवून घ्यायचे. आपल्याला फक्त तेलामध्ये असे फ्राय करून घ्यायचे. आणि त्यामध्ये घालायचे पाव चमचा मीठ. म्हणजे मिठामुळे लवकर मस्त वाफवले जातात. आणि ह्याला झाकून ठेवायचं. 6-7 मिनिट लो फ्लेमवरती आपल्याला छान वाफवून घ्यायचे. हलवून घ्यायचे वांग्याला आणि छान असे शिजेपर्यंत राहू द्यायचे. फ्लेम वाढवायची नाही, नाही तर फक्त करपतात. आपली वांगी शिजतात तोपर्यंत आपण हे भाजून घेतलेले साहित्य आपल्याला भरड करायचे असं बारीक नाही करून घ्यायचे, जाडसरच काढायचे. तरी अशा प्रकारे थोडंसं जाडसरच काढायचे. तर आपण हा कूट बनवून घेतला आहे. त्यामध्ये घालायचं आहे गरम मसाला, ही लाल मिरची पावडर, हा कांदा लसूण मसाला, ही धनेपूड सुरुवातीला राहिली अर्धा चमचा धनेपूड, आणि कोथिंबीर आणि पाव चमचा मीठ. आपण वांग्यामध्ये पण मीठ घातलेलं आहे. त्याला मिक्स करून घ्यायचे. तर आता वांगी छान शिजलेली. गॅस बंद करायचा आहे आणि थंड होऊ द्यायची थोडी. तर ह्यामध्ये अजून थोडीशी हळद राहिली. ह्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं. तर आता ह्या वांग्यामध्ये मसाला भरायचा आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व वांगी भरून घ्यायची. तर ही सर्व वांगी भरून झालेली आहेत. आता आपल्याला फ्राय करून घ्यायचे. फक्त आपल्याला वांगे शिजवलेलीच कढई ठेवली, त्यामध्ये 3 चमचे तेल घालायचे. त्यामध्ये घालायचे जिरं आणि आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट परतलेली त्यामध्ये घालायचे भरलेली वांगी.
छान फ्राय झालेलं आहे 2-3 मिनिट. आणि हा शिल्लक राहिलेला मसाला घालायचा. थोडासा पाण्याचा वापर करायचा असेल तरीसुद्धा चालेल, पण हे असं खूप छान लागतं टेस्ट ह्याची. वर घालायची थोडीशी अजून कोथिंबीर. आणि आता गॅस करायचा बंद. आपली तयार झालेली मस्त अशी चमचमीत टिफिनसाठीची वांग्याची भाजी, भरल्या वांग्याची सुकी भाजी. तर ही मस्त अशी आपली वांग्याची भाजी. तर आता ही मस्त आपली सुकी वांग्याची भाजी तयार झालेली आहे. आपल्याला आता दुसरी भाजी बनवायची. आता आपल्याला बनवायची मटकीची भाजी. त्यासाठी 2 चमचे तेल घालायचे. सर्वात बनवायला सोपी भाजी आणि सर्वांना आवडणारी. त्यामध्ये घालायचं जिरं, घालायचा कांदा, बरोबरच कढीपत्ता घालायचा. पाणी टाकायचं असेल तर अगोदर शिजवून घ्यायची गरज. टोमॅटो, टोमॅटो 2 मिनिट परतू द्यायचं, झाकण ठेवायचं. म्हणजे टोमॅटो छान परतला जातो, शिजला जातो व्यवस्थित. 2 मिनिट झाले. तर आता घालायचे आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट पण परतलेली आहे. घालायचं हिंग, हळद, लाल मिरची पावडर. जर मसाल्याची आवडत असेल तर मसाला वापरला तरी चालेल. कांदा लसूण मसाला वापरायचा. आणि ह्यामध्ये 1 कप मोड आलेली मटकी. मी घरीच मोड आणत असते. खूप वेळा व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत घरीच मोड कसे आणायचे सोप्या पद्धतीने. आणि मीठ घालायचे पाव चमचा. मुलं खेळत आहेत सोसायटीतले, आवाज येतो. तर ह्यामध्ये आता घालायचं थोडं 1 वाटी पाणी. तुम्हाला जर थोडासा रस्सा बनवायचा असेल तर जास्त पाणी वापरलं तरी चालेल. आपण फक्त एकदम सुकी बनवायची. आणि ह्याला 2-3-4 मिनिटासाठी झाकून ठेवायची, म्हणजे आपली मटकी शिजली पाहिजे. तर 5 मिनिट झालेले आहेत. आपल्याला ह्यामध्ये आता 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं. नसेल आवडत तर नाही घातलं तरी चालेल. मला शक्यतो बऱ्याचशा आपल्या पालेभाज्या, उसळी, तर अशा प्रकारे आपली ही मटकीची मस्त अशी चमचमीत ऑफिसच्या टिफिनसाठी भाजी तयार झालेली आहे. तर ही आपली साध्या पद्धतीची एकदम मटकीची भाजी तयार आहे. तर ह्या 4ही भाज्या तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा. आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता हे कमेंट करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन
सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.